दंडवत हो। संकल्प ब्रह्मविद्या निरूपणाच्या नवरात्र 2023 या कालावधीमध्ये आपण सायंकालीन पूजा अवसरावर श्रवण आणि चिंतन करत आहोत। आजचं हे 7वं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत आणि आजच्या सत्रामध्ये आपण 9व्या चौपदीपासून पुढे बघणार आहोत। ऐसी वेदक बोधका भवहृता आनंद संकारका कैवल्यादिक दानदायक सदा शुद्धात्मका निर्मला सर्वा साधन कारणा प्रतिदिनी लीला करी अच्युतु त्या जीवा स्मर मानसी वदमुखे आईक करणी सदा। सायंकालीन पूजा अवसरामध्ये स्वामींचं पूजन झालेलं आहे, आरोगणा झालेली आहे आणि त्यानंतर परावर शास्त्राचं निरूपण देखील झालेलं आहे। अशा या परमेश्वराबद्दल जे गुणवर्णन जे ज्ञानाधारे केलेलं आहे, परमेश्वराचं जे गुणवर्णन आहे ते करत असताना केवळ तुमच्याकडे मोठे मोठे शब्द आहेत, अवघड शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत, केवळ त्याच्याने देवाचं वर्णन केलं म्हणजे वर्णन झालं असं नाही, तर ते वर्णन सुद्धा तुमच्या अनुभवाचं असलं पाहिजे आणि वचनोक्त असलं पाहिजे। त्याला कुठेतरी ज्ञानाचा, शास्त्राचा, ब्रह्मविद्येचा आधार असला पाहिजे, तर ते यथार्थ वर्णन परमेश्वराचं ठरत असतं। आणि अनुभवजनक असेल तर ते शब्द जे असतात, ते शब्द जे आहेत ते अनुभवयुक्त असतील तर ते प्रमाणही ठरतात। जर का तुम्ही उगाचच काहीतरी जे आठवतंय ते बोलताय तर त्याला ती स्तुती म्हणता येणार नाही। म्हणून कुठेतरी लीळेमध्ये अनुभवलेली असेल किंवा श्रवण केलेली आहे, ऐकलेली आहे, वाचलेली आहे, अशा प्रकारे किंवा ब्रह्मविद्येच्या आधाराने जे काही आहे, परमेश्वराबद्दल जे काही सांगितलेलं आहे त्या आधारानेच आपल्याला परमेश्वराबद्दल बोलावं लागेल। त्याशिवाय तुम्ही त्या व्यतिरिक्त जर का बोलायला लागले तर ती तुमची शोक्ती ठरू शकते। आणि म्हणून इथे कवी श्री चक्रपाणी भासांनी जे काही वर्णन स्वामींचं केलेलं आहे ते यथोक्तच वर्णन आहे, वचनाधार ज्ञानाधार ते वर्णन केलेलं आहे। ते वर्णन आपण 6व्या सत्रामध्ये बघितलेलं आहे। आजच्या या 9व्या चौपदीमध्ये कवी म्हणतात, ऐसी वेदक बोधका भवहृता। हे मागे काय सांगितलं? परमेश्वराची लीळा आहे। परमेश्वराला जीवाचा उद्धार करण्याची जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा एक लीळा आहे। परमेश्वराने या पृथ्वीची रचना केलेली आहे, जे व्यवस्थापन केलेलं आहे या सृष्टीचं, अनंत सृष्टीचं, या ब्रह्मांडाचं, अनंत ब्रह्मांडाचं, हे सगळी परमेश्वराची लीळा आहे। परमेश्वर इथे अवतरतात ही सुद्धा लीळा आहे, जीवाचा उद्धार करतात ही लीळा आहे। आणि ते उद्धार कार्य करत असताना जी काही परमेश्वराच्या श्रीमूर्तीची स्वरूपाची जी हालचाल होते हे सर्वच्या सर्व लीळा परमेश्वराची लीळाच आहे ती। आणि म्हणून हे सर्व जे काही परमेश्वराबद्दल आपण बोलतोय, ऐकतो आहे, वाचतो आहे, श्रवण करतो आहे, त्याचं चिंतन करतो आहे, त्या सर्वच्या सर्व लीळा आहेत।
नाम घेतल्यानंतर तुम्हाला लीळा आठवते, ही लीळाच आहे. तुम्हाला मूर्ती आठवते, ही पण एक प्रकार एक लीळाच आहे. ती चेष्टा जी तुम्ही आठवता ही सुद्धा काय आहे? लीळाच आहे. म्हणजे इथून तिथून परमेश्वराचं जे कार्य आहे ते सर्व लीळा आहे. आणि अशा या लीळा या कशा आहेत? ऐसी वेधक बोधक. वेधक आहेत ती लीळा परमेश्वराची. वेधक म्हणजे ती जर का ऐकली आपण तर आपल्याला वेद निर्माण होतो. परमेश्वराला भेटण्याची आवड निर्माण होते. परमेश्वराबद्दलच ऐकण्याची आवड निर्माण होते. परमेश्वराबद्दल वाचण्याची आवड निर्माण होते. म्हणजे अशा प्रकारच्या त्या लीळा आहेत. लीळा चरित्रामध्ये आपण बघितले की स्वामींच्या बद्दल कुणीतरी वर्णन केलं की परमेश्वराबद्दल आमच्या स्वामींना भेटण्याबद्दल त्या जीवाची ओढ निर्माण होते, तयार होते. हे काय आहे? त्या लीळेचं ते सामर्थ्य आहे. लीळा कुणाची आहे? परमेश्वराचं आहे. म्हणजे जसं तसं परमेश्वराचं ते सामर्थ्य आहे. नाम घेतलं परमेश्वराचं की वेद निर्माण होतो. हे सुद्धा काय आहे? त्या नामाचं, त्या परमेश्वराच्या नामाचं आणि परमेश्वराचं ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून अशी परमेश्वराची लीळा आहे जी वेधका बोधका म्हणजे वेधक आहे, आकर्षित करणारी आहे. एखादा जीव असेल जो उदासीन असेल, परंतु त्याला जर का देवाबद्दल आपण 2 शब्द सांगितले तर कदाचित त्याचं ते मळीनत्व, त्या लीळायुक्त शब्दांमुळे ते मळीनत्व नाशाते पाहून त्याला उजळता येऊन त्याला परमेश्वराबद्दल वेद निर्माण होऊ शकतो. आमच्या स्वामींचं नाम दादोसांनी घेतलं आणि भटोबासांचं मळीनत्व तिथे फिटलं आणि आमच्या स्वामींचं नाम श्रवण केल्या केल्या त्यांना वेद निर्माण झाला. त्यानंतर अशा अनेक लीळा आपल्याला बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये परमेश्वराबद्दल ऐकलं, नुसतं नामाचं श्रवण केले तरी वेद निर्माण झाला. बोधका, बोधका म्हणजे तुम्हाला परमेश्वराबद्दल जेव्हा तुम्ही ऐकता बोलता, जसं लीळा आहे, लीळा म्हणजे त्याच्यामध्ये निरूपण पण आलं, त्याच्यात सेवादास्य पण आलं, त्याच्यामध्ये जे काही परमेश्वराचं प्रबोधन आहे जे आपल्याला केल्या जातं त्या शब्दांच्या माध्यमातनं, ते सर्व ऐकल्यानंतर बोधका म्हणजे त्यामुळे आपल्याला बोधही होतो की परमेश्वर म्हणजे कोण? हेच आहेत असा बोधही होतो. म्हणजे जीवेश्वर भाव तो उमटला, परंतु सगळ्याच गोष्टी तुम्हाला अशा नुसत्याच अशा बोधामध्ये लक्षात नाही येणार. तर त्या बोधाचं जे विस्तारित जे काही रूप आहे म्हणजे निरूपण आहे, तर त्यामधनं सुद्धा आपल्याला त्यातले बारकावे म्हणजे हे परमेश्वर आहेत हे कळाले. म्हणजे परमेश्वर कसे आहेत, काय आहेत, परमेश्वराचं वैशिष्ट्य काय आहे, गुणविशेष काय आहे, हे कशामुळे कळतं? हे त्या लीळेतनं आपल्याला कळतं. परमेश्वर दयाळू आहेत हे कळालं आम्हाला, पण दयाळू कसे आहेत तर ते लीळेतनं कळतं. परमेश्वर एखाद्या जीवाला सहाय्य करतात हे कळालं, परंतु ते सहाय्य त्यांनी कुठे केलेलं आहे, कसं केलेलं आहे याचा अनुभवजन्य जे काही पुरावा आहे तो लीळाचरित्रामध्ये बघायला मिळतो. आणि ते जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला बोध होतो, म्हणजे ती लीळा समजते. परमेश्वराचं ते गुण समजतात, गुणाचं कार्य समजतं आणि ते कार्य झाल्याचा पुरावासुद्धा आपल्याला तिथे मिळतो. म्हणजे परमेश्वराच्या निरूपणाचं जर का आपण श्रवण केलं तर काय होतं की त्या ठिकाणी बोधका म्हणजे आपल्याला बोध होतो. परमेश्वराबद्दलची जी जाणीव आहे ती जाणीव आपल्याला होते. भवऋता म्हणजे त्या लीळा वेधक आहेत, बोधक आहेत. आणि भवऋता, भव म्हणजे संसाराचा नाश करणारे आहेत. संसार म्हणजे काय? सुख आणि दुःख आहे. प्रपंच म्हणजे काय? सुख आणि दुःख आहे. जन्म मरण म्हणजे काय? सुख आणि दुःख आहे. म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत, जीव देवता आणि प्रपंचाच्या संबंधित, हे सुख दुःखाने मिश्रित आहेत. आणि परमेश्वराचे जे लीळा आहेत ते त्या दुःखापासनं
मुक्त करणाऱ्या त्या लीळा आहेत. शांताबाईसा दुःखाने जर्जर झालेल्या होत्या आणि अशा वेळेला स्वामींनी फक्त 2-4च वाक्य त्यांच्याशी बोलले की बाई, संसार म्हणजे काय आहे? एक सोन्याची फळी आहे आणि त्या सोन्याच्या फळीला तुम्ही पाण्यात टाकून त्याच्यावर तुम्ही बसण्याचा प्रयत्न केला की ही फळी आपल्याला पुढे घेऊन जाईल, प्रवास करवेल, बुडवणार नाही, तर असं होणार नाही. ती लाकडाची फळी असेल तर तुम्ही वाचू शकता, पण ती सोन्याची जर का फळी असेल तर ती काय होईल? ती स्वतःही बुडेल आणि तुम्हालाही बुडवणार. प्रपंच असाच आहे की तो आपल्याला सोन्यासारखा वाटत असतो, परंतु सगळीकडे तरण्यासाठी सोनं चालत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला लाकूडच असणं आवश्यक आहे तुमच्याजवळ, आणि म्हणून त्या सोन्याला घेऊन तुम्ही बसाल तर तुम्ही बुडाल आणि तेही बुडेल. म्हणून आपल्याला असं काही प्राप्त करायचं आहे की जे तुम्हाला तारून नेणारं आहे. ते काय आहे ना? परमेश्वराच्या लीळा ज्या आहेत ते तुम्हाला तारून नेणारे आहेत. बाकीच्या ज्या काही गोष्टी तुम्ही संसाराबद्दल ऐकताय, जीवाबद्दल ऐकता, देवतेबद्दल ऐकता, प्रपंच संसार सृष्टीबद्दल ऐकता, हे सगळं काही तुम्हाला तारून नेणारं नाही. एखाद्याबद्दल किती निंदा केली त्याच्यामुळे तुमचं काही तारण होणार नाही आहे. एखाद्याबद्दल कितीही तुम्ही जर का चांगलं कार्य जरी केलं तरी जोपर्यंत ईश्वर विहित तुम्ही कार्य करत नाही तोपर्यंत तुम्ही या भवसागरातून तरून जाऊ शकत नाही. आणि म्हणून कुठेतरी परमेश्वराचं म्हणितले करण जे आहे ते आपल्याला कुठेतरी करावं लागेल. आणि ते सर्व कशात सांगितले? त्या लीळेमध्ये सांगितलेलं आहे की भवहृता, परमेश्वर काय करतात किंवा परमेश्वराच्या लीळा काय करतात, परमेश्वराचं ज्ञान काय करतं, परमेश्वराचं नाम काय करतं, तर तुम्हाला भवहृता म्हणजे ह्या दुःखापासनं मुक्त करून टाकतं. शांताबाईसाशी 3च वाक्य स्वामी बोलले, परंतु ते एकदम शांत झाल्या. माईमबाईसा त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव काही शांताबाईसा वगैरे नव्हतं. पण आमच्या स्वामींच्या भेटीनंतर आणि स्वामींकडनं जे काही मार्गदर्शन निरूपण झालं त्यानंतर ते एकदम शांत झाल्या, म्हणून त्यांचं नाव शांताबाईसा. दुःख एकदम निरपून गेलं त्यांचं. दुःख जे काही संसाराचं, मुलाचं, मुलीचं जे काही दुःख होतं ते सर्वच्या सर्व निरपून गेलं. अशा या स्वामींच्या लीळा आहेत की त्या लीळा जर का आपण ऐकल्या तर आपल्याला पण एकदम शांतता प्राप्त होत असते. आनंद संकार का, परमेश्वराच्या लीळा वेदक तर आहेत, बोधक तर आहेत, दुःखापासून मुक्त करणारा सुद्धा आहेत. आणि आनंद संकारका, संकारका म्हणजे आनंदाचं संक्रमण करणाऱ्या त्या लीळा आहेत. जी लीळा तुम्ही घ्याल आणि त्याच्यात जर का तुम्ही रमणरूप झालात, त्या लीळेमध्ये जर का तुम्ही स्वतःला एकरूप करून जर का घेतलं तर ती कुठलीही लीळा घ्या, ती तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. एखादी दुःखदायक लीळा असेल तर ती आनंदाच्या जवळ नेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, दोन्ही बाजू आहेत. आनंद देणारी पण लीळा आहे आणि एखादी लीळा दुःखच आहे. त्याच्यामध्ये बेलापूरला आमचे स्वामी आहेत, तिथून उत्तर दिशेला चाललेत, असन्निधान देत आहेत. ही आमच्यासाठी दुःखरूप लीळा आहे. ती वाचताना आपल्याला आनंद होणार नाही, परंतु ते जे काही दुःख होईल त्याच्यामुळे देवातलं आणि आपलं जे अंतर आहे ते कमी होणार. जे अंतर खूप मोठं आहे ते कमी होईल, आनंदाच्या जवळ आपण जाऊ. म्हणजे अशा त्या लीळा आहेत. आनंद संकारका, कैवल्याधिक दानदायक सदा. जर का तुम्ही सतत परमेश्वराच्या नामाचं, लीळेचं श्रवण चिंतन केलं, नुसतं नाम नाही, आमचे स्वामी सांगतात की नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा, सगळं चारही त्याच्यामध्ये आलं पाहिजे. हे सर्व जर का तुम्ही करत असाल आणि तेनेसी युक्त तुमचं नामस्मरण चालू आहे, चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण, तर त्या लीळा तुम्हाला काय करून देतात? कैवल्याधिक दान, कैवल्य अधिक, अधिक म्हणजे त्याच्यामध्ये अजून 3 दानं सुद्धा आहेत. म्हणजे एकूण दानं किती आहेत? 4 दान आहेत. संबंधदान, ग्रहणादान आणि लीळादान आणि
कैवल्य दान, हे चारही दानाचं दातृत्व आपल्याला प्राप्त होऊ शकतं किंवा चारही दानाच्या दातृत्वाला आपण योग्य ठरू शकतो. आम्हाला कुठलं दान पाहिजे? जसं तसं आम्हाला कैवल्य दान आम्हाला पाहिजे. संबंध दान असेल, ग्रहणादान असेल किंवा लीळादान असेल, हे आम्हाला मिळतच आलेलं आहे, अनंत सृष्टी मिळालेलं आहे. पण कैवल्य दान आम्हाला कधीच मिळालं नाही. आता आमचं लक्ष ते असलं पाहिजे, कैवल्य. म्हणून इथे काव्यामध्ये काय केलेलं आहे, तिन्ही दानांचं नाव नाही घेतलेलं आहे, इथे कैवल्याधिक म्हटलेलं आहे. कैवल्य दानाचं नाव का घेतलं? कारण की तुम्हाला आम्हाला आता एकच दान पाहिजे, ते म्हणजे कैवल्य दान. जसं म्हटलं ना, अर्जुन सकळ सामुग्री या सामुग्रीवंत एक वांचून, म्हणजे ब्रह्मविद्या त्यांच्याकडे नव्हती आणि ती कोणाकडनं मिळाली? परमेश्वर अवताराकडनं, कृष्ण महाराजांकडनं ती मिळालेली आहे. तसं आमच्याकडे तिन्ही दानं, आमच्याकडे सृष्टी आम्हाला मिळतच आलेले आहे. फक्त एकच दान, एक वांचून एक दान आम्हाला मिळालं नाही, ते म्हणजे कैवल्य दान. तर त्या लीळेंचं जर का तुम्ही श्रवण केलं तर त्या लीळेमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन आहे, निरूपण आहे, आचारपर ज्ञान आहे, विचारपर ज्ञान आहे, सर्व काय आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे तुमचा ज्ञानस्तर एकदा वाढला की तुम्ही तसे होत जाता. भटोबास होता तुम्ही, बाईचा होता, महादाईचा होऊ शकता तुम्ही. आणि त्याच्यामुळे इथे म्हटलं की कैवल्याधिक, जर का तुम्ही कोरे असाल तर कैवल्यदान निश्चितच आहे. मग स्मरण केलं तर पुनःसंबंधाची योग्यता होते, परमेश्वर भेटीची योग्यता होते. म्हणून कैवल्याधिक असं म्हटलं. उपलक्षणे तुम्ही परमेश्वराच्या संपर्कात असाल तर तुम्हाला ही चारही दानं प्राप्त होऊ शकतात. दानदायक सदा, दानदायक आहेत, पण कधी कधी आहे कधी कधी नाही असं नाही आहे. सदा सृष्टीची निर्मिती केल्यापासून तर सृष्टीचा संहार होईपर्यंत, पहिल्या जीवापासून तर शेवटच्या जीवापर्यंत सदा कैवल्यदान हे मध्ये कधी बंद होईल का? नाही, ते सदा नेहमी चालू राहणार, ते कधी बंद होणार नाही. जीवाला प्राप्तीला नेण्याचा जो काही परमेश्वराचं जे उद्धरण कार्य जे आहे ते बंद पडेल का? न, ते सदा सुरूच राहणार, ते कधीही बंद होणार नाही. ज्ञानदानाचं कार्य कधीही बंद होणार नाही. आणि कैवल्यदानाचं जीवाला प्राप्तीला नेण्याचा दिलेला आनंद बंद होईल का? ना, सदा, म्हणजे तो नेहमी तो सुरूच राहील, तो कधी बंद होणार नाही. अशा पद्धतीचं परमेश्वराचं दातृत्व आहे. आणि म्हणून म्हटलं ईश्वराचे जे दातृत्व आहे ते कसं आहे? नित्य आहे असं म्हटलं. ईश्वरीचे ते सकळही नित्य आहे, ते कधीही अनित्य असं ठरत नाही. शुद्धात्मका निर्मळा, शुद्धात्मका म्हणजे शुद्ध, परमेश्वराचं स्वरूप स्वतः शुद्ध आहे आणि परमेश्वराचं स्वरूप शुद्ध आहे, कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे परमेश्वराचं कुठलंही कार्य जर का तुम्ही आठवलं तर तुम्ही स्वतः सुद्धा शुद्ध होता. जेव्हा आपला समजा देह किंवा आपलं वस्त्र आहे ते खराब झालेलं आहे, आपण त्याच्यावर काय करतो? पाणी टाकतो. पाणी कुठलं टाकतो? शुद्ध अशुद्ध कुठलं टाकता पाणी तुम्ही? शुद्ध पाणी टाकतो आपण. शुद्ध पाणी टाकल्यामुळे काय होतं? ते जे वस्त्र आहे ते सुद्धा शुद्ध होतं. अशुद्ध पाणी टाकलं तर काय होईल? ते वस्त्र सुद्धा अशुद्ध होईल. तुम्हाला जर का दुःख प्राप्त झालं आणि तुम्ही प्रापंचिक व्यक्तीच्या संपर्कात गेले तर तोही कसा आहे? दुःखीच आहे. आणि तुम्ही परत दुःखी, म्हणजे तुमचं दुःख वाढेल का कमी होईल? वाढेलच. त्यांनी जर तुम्ही जर का सांगितलं असं असं आहे, सुनबाई त्रास देतात, सासूबाई त्रास देतात, तर ते अजून बढवून चढवून त्याच्यामध्ये दुःख ओतून भरून सांगतील की असंच चाललंय सगळीकडे. म्हणजे तुमचं दुःख कमी नाही करणार, ते वाढवणार. यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल? जो व्यक्ती शुद्ध आहे, ज्ञानाने, आचरणाने, स्मरणाने, त्याच्याकडे जावं लागेल तुम्हाला. ती व्यक्ती जो उपाय सांगेल तो ईश्वर विहित उपाय असेल. ते सांगतील स्मरण करा, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलिप्त होऊन जा संसारातनं. घरी त्रास होतोय, अनुसरण घ्या, अटनविजन करा, मार्गात राहा, दुःखमुक्त होऊन जा, संसारातनं बाहेर पडा आता. म्हणजे त्या ठिकाणी
परमेश्वराच्या त्या लीळा ज्या आहेत त्या तुम्हाला काय करतात, शुद्ध करण्याचा कार्य करतात. तुम्ही त्या लीळा ऐकल्यानंतर तुम्हाला कळतं की अरे काय केलं पाहिजे. आपण स्मृतीस्थळ वाचले की कळतं आम्हाला की काय केलं पाहिजे. हे कशा आहेत, शुद्धात्मका म्हणजे तुमचं आत्मा अंतःकरण शुद्ध करणाऱ्या आणि निर्मळा म्हणजे निर्मळ करणारं परमेश्वराचं दातृत्व आहे. परमेश्वराचं कार्य स्वतः परमेश्वरच तसे आहेत. तुम्ही जर का स्वच्छ पाणी जर का एखाद्या त्या खराब झालेल्या वस्त्रावर टाकलं तर ते वस्त्र शुद्ध होतं पण पाणी अशुद्ध होतं. परमेश्वराचं तसं नाही. परमेश्वर त्या जीवाच्या संपर्कात आले तर त्या जीवाचं स्वरूप जे अशुद्ध झाले ते शुद्ध होतं आणि तरीही परमेश्वराचं स्वरूप मात्र अशुद्ध होत नाही, ते शुद्ध राहतं. म्हणजे जगामध्ये सगळ्यात शुद्ध काही असेल तर ते परमेश्वराचं स्वरूप आहे. त्याच्या व्यतिरिक्त या पृथ्वी तलावर व्यक्त अव्यक्त याच्यामध्ये परमेश्वरासारखं शुद्ध स्वरूपच कुणाचं नाही. आणि म्हणून ते इतकं शुद्ध आहे की ते सर्वांना शुद्ध करताना स्वतःही शुद्धच राहतं, ते अशुद्ध कधी होत नाही. निर्मळा म्हणजे निर्मळ आहे, त्याच्यामध्ये कुठलंही कपट कारस्थान वगैरे असं नाही. आपण एखाद्याच्या निरागसतेबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण म्हणतो की त्याचं अंतःकरण त्याचं मन शुद्ध आहे म्हणण्यापेक्षा निर्मळ हा शब्द आपण जास्त वापर. निर्मळ म्हणजे ते काचेसारखं पाणी असतं ना एकदम निर्मळ, त्याच्यामध्ये पाण्याचा वरचा थर बघितला की खालचं तळ दिसतं, असं ते निर्मळ स्वच्छ, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा काहीच दोष नाही. असं स्वतः परमेश्वर पण आहेत, त्यांचं नाम पण आहे, त्यांचं सन्निधान पण आहे, त्यांच्या लीळाही तशाच आहेत, त्यांचं आचरण त्यांनी सांगितलं ते सुद्धा तसंच आहे. निर्मळ शुद्धात्मका अशा प्रकारचं आहे. सर्वा साधन कारणा प्रतिदिनी लीळा करी अच्युत. आणि सर्व साधन जे आहे आपल्याला जे जे काही साधन देवाने विहित केलेलं आहे, नाम साधना असेल, आचरण साधना असेल, नित्य निमित्त विधी साधना असेल, या सर्व साधना ज्या आहेत त्यांचं चरितत्व करण्याच्या दृष्टीने परमेश्वर प्रतिदिनी काय करतात, आपल्या लीळा करत असतात. त्या जीवाचं जे काही साधन परमेश्वराने आपल्याला दिलं, काय दिलं, नाम साधना दिली. ती नाम साधना तुमची चरित झाली पाहिजे. ती कधी होईल, जेव्हा परमेश्वर त्या साधनेचं अवलोकन करतील, तुम्ही करत असलेल्या साधनेचं, तर ती साधना चरित होईल. तुम्ही स्मरण केलं आणि परमेश्वराने कृपादृष्टीने अवलोकनच नाही केलं तर ती साधना चरित होऊ शकत नाही. म्हणून आपण असतो ना की उपहार दाखवताना आपण काय म्हणतो, परमेश्वरा या पदार्थाचं अवलोकन करा, हे स्वीकारा, त्याच्याशिवाय ते स्वीकारल्या जाणार नाही. आपण जे स्मरण करतो आहे त्याच्याबद्दल देवाला म्हणायचं आहे की माझं हे स्मरण आपण कृपादृष्टीने अवलोकन करून ते स्मरण माझं स्वीकारा, लेखी लावा. ते लेखी लागेल तेव्हा जेव्हा परमेश्वर पाहतील, स्वीकारतील तेव्हाच. किंवा एखादं जे काही सेवा दास्य असेल, अन्नदान असेल, अजून जी जी काही साधना तुम्ही कराल त्या साधनेच्या आधी तुम्हाला काहीतरी देवाला प्रार्थना करावी लागेल ते स्वीकारण्याबद्दल. तुम्ही जे काही ज्ञानश्रवण करता त्या ज्ञानश्रवणाच्या आधीसुद्धा 2 दंडवत घालायचे असतात. घालता तुम्ही रोज पोथीला बसायच्या आधी 2 दंडवत घातले पाहिजेत. पोथीहून उठल्यानंतर 2 दंडवत घालूनच मग उठलं पाहिजे, म्हणजे त्याचा समारोप केला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, ती प्रार्थना आहे देवाला की आपण मला काय करा, जे आता मी ऐकणार आहे ते श्रवण केल्यानंतर ते उमटू द्या, ते आचरणात येऊ द्या. हे देवाला प्रार्थना तुम्हाला करावी लागेल. आणि त्यानंतर परमेश्वर, तुम्ही जेव्हा विनंती प्रार्थना कराल तेव्हा परमेश्वर अवलोकन करतील, आणि अवलोकन करतील तर तुमची ती साधना चरित होईल. आणि म्हणून सांगितलेलं आहे की अशी जी लीळा आहे, तुमचं साधन चरित व्हावं, तुमचं साधन लेखी लागावं, तुमचं आचरण लेखी लागावं, म्हणून प्रतिदिनी परमेश्वर काय करतात, लीळा करी अच्युतू. अच्युत म्हणजे ज्याचं पतन कधीच होत नाही, ज्यांच्या विचारांचं पतन होत नाही, ज्यांच्या आनंदात
चं पतन होत नाही, आनंदात पावन झालेल्या जीवाचं पतन होत नाही, ज्यांच्या प्रवृत्तीचं कधीच पतन होत नाही, ठाम आहे जे असे जे परमेश्वर आहेत, त्या आपल्यासाठी या जीवासाठी सतत काय करतात, वाडोवाडी गिवसतात, रोज सकळ जीवांचं चिंतन करतात, कृपादृष्टीने त्या जीवाला अवलोकन करतात. ही परमेश्वराच्या लीळा या जीवासाठी सुरू आहेत. त्या जीवा स्मर मानसी वदमुखे ऐक करणी सदा. अशा ज्या परमेश्वराच्या महत्त्वपूर्ण लीळा आहे, सर्वच अशी कुठली लीळा नाही की तुम्ही म्हणू शकता ही काही महत्त्वपूर्ण नाही आहे लीळा, असं म्हणू नाही शकत तुम्ही. प्रत्येक लीळा, प्रत्येक लीळेचं वाक्य, प्रत्येक लीळेचं शब्द आणि प्रत्येक लीळेतलं अक्षर आणि अक्षर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी जसं स्वामी म्हणतात या हंसराज, एकच वाक्य म्हटलं, एका वाक्यात हंसराज एकदम बदलूनच गेल्या. म्हणजे परमेश्वराचं एखादं वाक्य सुद्धा त्या जीवामध्ये आमूलाग्र बदल आणू शकतं. याला म्हणतात आलापाद्वारे त्या जीवामध्ये परिवर्तन घडवून आणणं. म्हणजे अशा ज्या लीळा आहेत स्वामींच्या, ज्या लिखित स्वरूपात आहेत, ते शब्द तुम्ही वाचले काय, ते शब्द तुम्ही श्रवण केले काय, ऐकले काय, किंवा ते शब्द तुम्ही अनेकांना सांगितले काय, तर त्याच्यामुळे काय होईल, तुमच्यामध्ये पावित्र्य निर्माण होईल. आणि म्हणून सांगतात की त्या जीवा अशा त्या स्वामींच्या लीळा, अशा स्वामींच्या लीळा किंवा स्वामींच्या अशा लीळा ज्या पवित्र करणाऱ्या आहेत, त्या जीवा, हे जीवा तू काय कर, स्मर मानसी, म्हणजे मनामध्ये त्यांचं स्मरण कर, वद मुखे, मुखाने काय कर, म्हण त्या लीळा, आणि ऐक करणी सदा. ऐक म्हणजे ऐक, करणी सदा, कानाने जर का ऐकायचं झालं तर काय ऐकायचं, लीळा ऐका. तुम्हाला जर का वद मुखे, मुखाने काही बोलायचं झालं तर लीळाच बोला ना. आणि मनामध्ये काही चिंतन करायचं झालं तर कोणाच्या चुगल्या कशाला मनात चिंतन करायच्या, तर देवाच्या लीळाच चिंतन करा ना. कितीतरी आपला महत्त्वाचा वेळ आहे आणि तो रिकामा आहे, आपल्याकडे तो वेळ रिकामा आहे. त्या रिकाम्या वेळात तुम्ही खूप रिकामे कामं करून राहिलेले आहे. त्याच्यापेक्षा भरीव कार्य काहीतरी केलं गेलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं अंतःकरण परमेश्वराने भरून येईल आणि ज्याच्यामुळे तिथे परमेश्वराला सुद्धा आपल्याविषयी काहीतरी भरीव देण्याची प्रवृत्ती निर्माण होईल. आणि परमेश्वराचं कार्य जर का तुम्ही करायला लागलात आणि तिथे परमेश्वराच्या प्रवृत्तीला जर का आपण विखो झालो तर कितीतरी महत्त्वाची गोष्ट, म्हणजे कमी वेळात भरपूर कार्य तुम्ही करू शकता. जसं काही महिला असतात ना, ते कामाला जातात, सकाळी बाहेर पडतात, संध्याकाळी येतात. पण काही महिला काय करतात की त्या घरीच काही काम करतात, म्हणजे ते घरही सांभाळतात आणि घर सांभाळल्यानंतरचा जो मोकळा वेळ आहे त्याच्यामध्ये ते काम करतात. ते जे काही काम त्यांनी घरी मागवलेलं आहे, घरच्या घरून जे काम करतायत, तो जो मोकळा वेळ, ते काय म्हणतात, हा जो रिकामा वेळ आहे, दुपारी झोपायचं नाही, ते काम करायचं. स्वयंपाक झाल्यानंतर काय काम आहे ते काम करायचं. स्वयंपाकाच्या आधी काय काम आहे ते काम करायचं. म्हणजे तुमचं घरचंही कार्य होतं आहे आणि रिकामा वेळामध्ये तुमचं उत्पन्नाचं साधनही तुमच्या घरामध्येच आहे. म्हणजे दोन्ही कार्य तुम्ही साधत आहात. तसं तुमच्याकडे प्रपंचामध्ये एवढा रिकामा वेळ आहे तुम्हाला. जे लोक बोलतात आम्हाला वेळ नाही आहे, इतका वेळ आहे. तुम्ही म्हणत नाही सकाळी आम्हाला कामाला जावं लागतं, मग कामाला जाण्याचा जो वेळ आहे तो रिकामाच आहे. त्या कामाला जाण्याच्या वेळात तुम्हाला दुसरं कुठलं काम करावं लागतच नाही आहे. त्या वेळात तुम्ही ते श्रवण चिंतन करा, येण्याच्या वेळेत ते श्रवण चिंतन करा. कितीतरी वेळ आहे. म्हणून सांगतात की तुम्ही तो वेळ उपयोगी लावा. मनामध्ये, वाचेमध्ये आणि आपल्या श्रवणामध्ये परमेश्वराचंच लीळा सर्व आपल्या जर का असल्या तर उत्तम प्रकारचं कार्य आपलं इथल्या इथे घडू शकतं. जय परम महंता जीव देहातिरिक्ता, जय हत भवदर्पा सच्चिदानंद रूपा, जय सुरवर युक्ता ज्ञान विज्ञानवंता,
जय गुणगणदीपा नांत धर्मेश्वरूपा। आता या परमेश्वराच्या प्रत्येक कार्याबद्दलचं जे काही एक जय जयकार आपण ज्याला म्हणतो, म्हणजे परमेश्वराच्या कुठल्याही गोष्टीचा तुम्ही जयकारा करू शकता। कुठल्याही परमेश्वराचं काही जरी असेल, नुसतं अवलोकन जरी असेल तेही महत्त्वपूर्ण आहे। आमच्या स्वामींनी एखाद्या ठिकाणी नुसतं बोट लावलं असेल ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। स्वामींच्या त्या बोटाचं जे काही नख आहे तेही तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। म्हणजे परमेश्वराचं असं कुठलंच कार्य नाही जे त्याला काही महत्त्व नाही आहे किंवा उगाचच ते केलेलं आहे अशातला भाग नाही। सगळ्या कार्याला ते महत्त्व आहे। आणि म्हणून इथे म्हणतात की जय परम महंता, म्हणजे असं परम आणि सर्वात परम म्हणजे जे आवरण आहेत ते पर, आणि पराहून पर जे आहेत म्हणजे सर्वाती श्रेष्ठ जे आहेत परम, जे परमेश्वर, आणि महंत म्हणजे या पृथ्वीत या व्यक्त अव्यक्त सृष्टीमध्ये परमेश्वरा एवढं मोठं दुसरं तिसरं चौथं कुणी नाही। एकमेव परमेश्वर, एके परमेश्वर, जीव देहातिरिक्ता असे हे परमेश्वर या जीवासोबत राहतात। परंतु जीवाच्या आणि देहाच्या म्हणजे जीव देहा अतिरिक्ता म्हणजे जीव धर्म जे सांगितलेले आहेत आणि देह धर्म जे सांगितले त्याच्या व्यतिरिक्त राहतात, म्हणजे त्याच्यामध्ये ते लिंपायमान होत नाहीत। तुम्ही आम्ही जीवधर्म आणि देहधर्मामध्ये लिंपायमान झालेलो आहात। आपलं स्वतःचा विशिष्ट देहधर्म आहे, अष्ट स्वभाव आहेत, त्याच्यामध्ये आपण लिंपायमान झालो, त्याच्यापासून आपल्याला वेगळं व्हायचं नाही। डॉक्टर म्हणाले तुम्ही 2 टाईम जेवा, आपण म्हणतो नाही आम्ही 3 टाईमच जेवणार। डॉक्टर म्हणतो तेलकट खाऊ नका, नाही आम्ही खाणार। तिखट खाऊ नका, आम्हाला तिखटशिवाय जमत नाही। म्हणजे तुम्ही त्या देहधर्म आणि त्याच्यामध्ये असं तुमचा जो जीवधर्म आहे म्हणजे स्वभाव आहेत किंवा अजून जे काही तोखणे विरोखणे वगैरे या सगळ्यामध्ये आपण लिंपायमान आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आपण होऊ शकत नाही। झालो मारून मोटकून तरी तुम्हाला त्याच्यात आनंद येत नाही। म्हणजे काय आहे, त्या लिंपायमानतेमुळे आपल्याला दुःख जास्त प्राप्त होतं। परमेश्वर काय करतात, इथे येतात या पृथ्वी तलावर, या मनुष्य वेशात येतात, त्या मनुष्य वेशासारखं जीवधर्म देहधर्म स्वीकारतात, पण त्याच्यात लिंपायमान होत नाही, अडकून नाही राहत। ते म्हटले असं असं तसं तर तसं, प्रत्येक ह्याच्यामध्ये युगानुरूप परमेश्वर क्रीडतात आणि कशातच लिंपायमान असं होत नाहीत। असं नाही की एकाच जागेवर राहतात, नाही, परिभ्रमण आमच्या स्वामींचं महाराष्ट्रभर सुरू आहे। एकाच जीवासोबत राहायचं नाही। भटोबास महादाईसा बाईसा काही जरी असले तरी तिथून त्यांना असन्निधान देऊन उत्तर दिशेला आमचे स्वामी गेले, लिंपायमान तिथे होत नाहीत। म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, जीव देहातिरिक्त आहे परमेश्वराची एक विशेषता आहे। जय हतभव दर्पा म्हणजे संसाराचा जो गर्व आहे किंवा संसाररूपी जो गर्व जो आपल्यामध्ये आहे त्या गर्वाचं हरण करणारे असे सच्चिदानंद स्वरूपा म्हणजे सच्चिदानंद असं जो काय त्रयंश परमेश्वर सांगितलेला आहे असे ते परमेश्वर आहेत। जे सुरवर युक्ता म्हणजे परमेश्वराकडे सगळ्याच गोष्टींचं युक्तत्व आहे। जडाशक्ती चेतनाशक्तीचं ते युक्तत्व आहे। इथे चेतनाशक्तीचं युक्तत्व सांगितलं। ज्ञान विज्ञानवंता म्हणजे जडाशक्ती सांगितल्या आहेत, म्हणजे दया मया कृपा करुणा वगैरे जे काय आहेत त्या ज्ञान आणि ज्ञानाचा थोवा विज्ञानाचा थोवा हे सर्व जे काय आहे ते तेनेसी परमेश्वर कसे युक्त आहेत। जय गुण गण दीपा म्हणजे परमेश्वर गुणांचे काय आहेत, साठा आहे। गुण गण गण म्हणजे समुदाय, गुणांचा समुदाय परमेश्वराकडे आहे। नांत धर्मे स्वरूपा, न अंत म्हणजे काय, न आणि अंत यांना एकत्र केल्यानंतर नांत हा शब्द तयार झाला। न अंत काव्य याच्यामध्ये न अंत असं विश्लेषण करण्यापेक्षा तो शब्द एकत्र करून टाकला त्यांनी 2। न अंत म्हणजे ज्यांच्या
अंत लागू शकत नाही. कसला ना, धर्मे स्वरूपा, धर्माचा आणि स्वरूपाचा अंत लागू शकत नाही. जो काही धर्माचा थोवा असेल किंवा धर्म जे सांगितलेले आहेत ते एकमेकांना असे ते धर्म आहेत की एक धर्म समजला तर त्याच्यामध्ये दुसरा धर्म लक्षात घेणं आपल्याला कठीण जातं. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं आत्मकत्व आणि अतितत्व, हे दोन्ही धर्म असे आहेत की जो व्यक्ती आत्मक आहे म्हणजे त्याच्यामध्ये लिंपायमान पण आहे आणि अतितत्व म्हणजे वेगळे सुद्धा आहेत. आता जे जे लिंपायमान आहेत ते वेगळे कसे असू शकतात? आणि सर्व कर्ते सुद्धा तेच आहे आणि सर्व साक्षी सुद्धा तेच, म्हणजे करणारे सुद्धा तेच आणि न करणारे सुद्धा तेच. एवढं करून सुद्धा म्हणजे हे धर्म आपल्याला लक्षातच येत नाही की काय हे धर्म आहेत असे. आणि त्या धर्माच्या आधारेच या पृथ्वीचं सर्व कार्य या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आपल्याला हे तेवढ्या पुरते असे समजले ठीक आहे, पण तुम्ही जास्त किचकट ह्याच्यात जाल तर ह्या परिस्थितीत आपल्याला ते कळतील किंवा नाही कळतील. आपल्याला आपल्या शब्दज्ञानाचा स्तर वाढवावा लागेल. आपल्याला जे काही आपल्या समजण्याच्या शक्तीचा स्तर जो आहे तो वाढवावा लागेल आणि पुढे जाऊन कुठेतरी अप्रोक्ष ज्ञानामध्ये वगैरे या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. सामान्य ज्ञानात लक्षात येतील, विशेष ज्ञानात लक्षात येतील. सर्व काही इथे समजणार नाही, कारण इथे फक्त शब्दांशी आपण बोलतोय. अनुभव आणि प्रत्यक्ष पाहणे, लक्षात घेणे हा एक प्रकारच वेगळा आहे. काही नुसत्या शब्दातनं सगळ्या गोष्टी कळत नाही. जसं मामाजी आम्हाला उदाहरण सांगायचे, आता एखाद्याला विचारलं का तुम्हाला ते विंचू चावला किती वेदना होत आहे, तर तो काय सांगणार, खूप वेदना होतात. खूप म्हणजे किती, खूप म्हणजे खूप. मग त्याचा त्रास आपण समजून घेऊ शकतो, पण वेदना तुम्हाला कळेल का? त्यासाठी काय करावं लागेल, एखादा विंचू बघून तो दंश करून घ्यावा लागेल आपल्याला, तेव्हा कळेल की त्या दंशाच्या वेदना काय असतात. हे काही गोष्टी ह्या अनुभवाशिवाय जमतच नाही. म्हणून स्वामी म्हणतात अनुभवी जे ते निके, म्हणजे काही गोष्टींचा अनुभव घ्या, आधी काही गोष्टी शब्दात समजून घ्या. जास्त समजत नसेल तर त्याचा अनुभव घेतल्याशिवाय तो शब्दाचा अर्थ, त्या शब्दातलं जे काही कार्य आहे ते तुम्हाला इथे कळणार नाही. ते तिथे गेल्यानंतरच तुम्हाला ते कळेल. ज्याने कधी समुद्रच बघितल्यानंतर तुम्ही काय सांगणार, समुद्र किती मोठा असतो, खूप खूप मोठा असतो. किती मोठा, खूप म्हणजे खूपच मोठा, नाही समजणार. त्याला जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष नेऊन दाखवाल तेव्हा त्याच्या डोळ्यापुढे ते येईल. परंतु परमेश्वराचं स्वरूप असं काहीही सांगता येत नाही. ते जीवाच्या समजण्याच्या पलीकडे असं परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून इथे म्हटलं की त्या परमेश्वराने जे काही परमेश्वराकडे जे धर्म आहेत ते धर्मसुद्धा सहजासहजी आपल्या लक्षात येणार नाही, त्याचा अंत लागणार नाही. तुम्ही म्हटलं इथून धर्म सुरू झाला इथे संपला, नाही सांगताय. इथे स्वरूप सुरू झालं आणि इथे संपलं देवाचं, नाही. असं स्वरूपाचा अंत वगैरे तुम्हाला काहीही समजणार नाही, लक्षात येणार नाही. आणि तो अंतच नाही आहे परमेश्वराचा मुळामध्ये. नुसतंच आपल्याला समजत नाही म्हणून जी गोष्ट नाही, मुळातच अंत परमेश्वराच्या स्वरूपाचं नाही. अनंत 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 कितीतरी परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून सांगतात की परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, गुणगण दीपा, म्हणजे गुणांच्या समूहांनी असं ते युक्त आहे. आणि असं असून किती तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं तरी नांत न अंत त्यांच्या धर्माचा आणि स्वरूपाचा. जय परतर ब्रह्मा नंदरूपादि नामा, जय अविकर शियाच्युता व्यक्त लीळा, जय गणित विहीनादि मध्यांत शून्या, जय परम सुबोधा नित्य मुक्ता विशुद्धा. जय परतर ब्रह्मा म्हणजे श्रेष्ठ असं परमेश्वराचं काय आहे स्वरूप, कसं आहे, व्यापक आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक, ज्याने सर्वांना व्यापलेला आहे. परमेश्वराला कुणीही व्यापलेलं नाही.
परमेश्वराने सर्वांना व्यापलेले, म्हणजे अनंत सृष्टी, अनंत जीव, अनंत देवता जे काही असेल त्या सर्वांना परमेश्वराने व्यापून, परमेश्वराचं स्वरूप अजूनही तसंच उरलेलं आहे. किती उरलेलं आहे कोणालाच नाही माहिती. म्हणून सांगितलेलं आहे की श्रेष्ठ असं परमेश्वराचं हे व्यापक स्वरूप आहे. नंद रूपादी नामा, नंद म्हणजे आनंद, रूपादी परमेश्वराचं नाम काय आहे बरं? आनंद. तो आनंद शब्दे परमेश्वर बोलीजे. परमेश्वराचं नाम काय आहे? आनंद असं आहे. त्यांना वेगळं तुम्ही काहीच नाव नाही देऊ शकत. बाकीची जे काही नामं आहेत ती तर इथे पृथ्वी तलावर आल्यानंतर ती स्वीकारलेली नामं आहेत, पण मूळ जे परमेश्वराने सांगितलेलं नाम आहे आनंद नामे, असं स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे परमेश्वराला आनंद रूपादी नामे, त्यांचं स्वरूप जे आहे ते सुद्धा आनंदमय आहे असं. आणि नामसुद्धा परमेश्वराला एक नाम असं नाही, आनंदादी अजूनही नाम परमेश्वराला आहेत. तुम्ही दयाळू म्हणू शकतात, कृपाळू, मयाळू, दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू, जे जे काही परमेश्वराच्या गुणाचा अनुभव आला त्यात ते नाव तुम्ही देवाला तेवढ्यापुरतं देऊ शकता. असे अनंत नाम. एखादा व्यक्ती जो असतो त्याला एकच नाम बरोबर बसतं. त्याच्याबद्दल तुम्ही दुसरं काही म्हणाल, ज्याच्याकडे सौंदर्य नाही आणि त्या व्यक्तीला तुम्ही म्हणाल की तुम्ही सुंदर आहात, तर ते सुंदर हा शब्द त्या व्यक्तीला लागू होत नाही, तो सुंदरच नाही आहे. म्हणजे त्याच्याकडे त्या गुणांचं संकोचितता आहे. तसं नामाच्या बाबतीमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला अनेक नावं दिल्या जाऊ शकतात. कृष्ण महाराजांना अनेक नावं दिल्या गेली. म्हणजे कुठलंही नाव जर का गुणयुक्त नाम आहे ते जर का ते घेतलं देवाचं म्हणून तर ते बरोबरच वाटतं. म्हणजे ते पक्का आहे, कारण की त्यांच्याकडे तेवढे गुण असल्यामुळे त्या त्या गुणानुरूप ते नाव त्यांना पक्क बसतं. पण एखादा व्यक्ती गायन त्याचं चांगलं असेल तर त्याला तुम्ही चांगला गायक म्हणू शकता, पण त्याचं बोलणं जर का चांगलं नसेल तर त्याला तुम्ही चांगला वक्ता म्हणू नाही शकत. म्हणजे ते नाव त्याला लागू पडत नाही. तसं परमेश्वराबद्दल नाही. जे गुणयुक्त जेवढी काही नावं आहेत ती सर्वच्या सर्व परमेश्वराला लागू होतात. ते गुण आपल्याला परमेश्वरामध्ये बघायला मिळतात. तुम्ही म्हटलात की सुनयन असं नाव असेल, चांगले नयन, तर आमच्या स्वामींचे जे काही श्रीनेत्र आहेत ते तसे आहेत. किंवा चांगला बोलणारा असं म्हटल्यानंतर ते नावसुद्धा आमच्या स्वामींना लागू होतं. आणि म्हणून परमेश्वराची अशी अनेक नामं आहेत, त्यांच्या त्या त्या गुणावरून ती नामं आहेत. आता लीळाचरित्रामध्ये कुठेतरी आमचे स्वामी मौन आहेत म्हणून त्या तुमचं नाव मौन देव आहे का? मान्य केलं देवाने. खरोखर मौन देवच आहेत आमचे स्वामी. मौन म्हणजे कशाला म्हणतात? उगाचच कोणी जे बडबड करणारे लोक आहेत ते नाहीत. महत्त्वपूर्ण जे बोलतात ते मौनच आहे त्यांचं. ते जे बोलणारे आहेत ते मौन नाही, त्यांचं अशातला भाग त्यांचं मौनच आहे. परंतु जसं तुम्ही जर का कोर्टामध्ये बघितलं तर जज हा माणूस असतो, व्यक्ती जी काही भूमिका आहे ती व्यक्ती महत्त्वपूर्णच वाक्य बोलते, सटरपटर बोलत राहत नाही, बडबड करत राहत नाही त्याच्या कार्यामध्ये. कारण त्याच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. तो काय बोलतो हे सगळं लिहिल्या जातं, त्याचं सगळी अंमलबजावणी केल्या जाते. म्हणजे त्याचे शब्द किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तो बोलत नाही, म्हणजे तो मौनच आहे. तसं आमचे स्वामी परमेश्वर पाची अवतार, अनंत अवतार हे मौन देवच आहेत. कारण की ते महत्त्वपूर्ण असेच वाक्य बोलतात, अमहत्त्वपूर्ण बडबड करत राहत नाही, नको ते बोलत राहत नाही, निंदाजनक बोलत नाहीत. परमेश्वर जेही बोलतात ते महत्त्वपूर्ण बोलतात, महत्त्वपूर्ण आहे तेच बोलतात. आणि जे बोलतात ते महत्त्वपूर्ण ठरून जातं. जे पण बोलतात. स्वामींनी भटोबासांना शिक्षा पण केलं, बोलले. भटोबास दोन लोकांचं वाद सुरू होता आणि भटोबास मध्येच बोलले. आमचे स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही काय, तुम्हाला बोडीगंगा समान आहे. स्वामी थोडंसं शिक्षापणाच्या
त्या स्वरूपामध्ये बोललेत, परंतु ते वाक्य महत्त्वाचं होऊन गेलं ना. एवढंच काय तर स्वामी सांगतात की तयाचे उठणे बैसणे इतुलेही वाया न वाचे. म्हणजे परमेश्वरच काय, परमेश्वराचा जो साधक आहे, निस्सिम परमेश्वराच्या विधींचं आचरण करणारा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल सांगतात की त्या व्यक्तीचं साधारण उठणं बसणं सुद्धा वाया जात नाही. ते सगळं उठणं बसणं कसं आहे, महत्त्वपूर्ण होऊन जातं. वायफळ आणि व्यर्थ परमेश्वराचा साधक उठणं बसणं करत नाही. तो व्यक्ती जर का बोलला तर त्याच्यातनं सुद्धा ज्ञानच येतं. तो व्यक्ती चालला तर ते आठवण होऊन जातं. त्या व्यक्तीने जर का काही डोळे बंद केले तर ती स्मरण साधना होऊन जाते. म्हणजे काहीही जरी केलं तरी ते विधीमध्येच मोडतं. त्यांनी जर का म्हटलं की आता थोडंसं काय करूया, अमकं करूया, तर म्हणजे थोडासा विधी बाजूला ठेवून काहीतरी वेगळं करूया, पण तिथे सुद्धा काय होणार, धर्म कार्यच होणार, दुसरं कार्य होणारच नाही त्यांच्याकडनं. ही परमेश्वराच्या साधकाची विशेषता आहे. तर परमेश्वराची विशेषता काय बोलावी लागेल, काय सांगावी लागेल का आपल्याला? नाही. ती आपण अशीच समजायची आहे की परमेश्वराचं प्रत्येक कार्यच असं आहे की ते कार्य जर का कुठलंही कार्य देवाने केलं तर त्याचं ते महत्त्व काही आगळं वेगळंच असं आहे. आणि म्हणून इथे सांगतात की परमेश्वराला आनंदादी अनेक नामं परमेश्वराला त्या ठिकाणी लागू होतात. जय अविकर शिळा. अविकर म्हणजे कुठल्याही कार्यामुळे परमेश्वर विचलित होत नाही. आपण विचलित होतो. आपल्याला कोणी सांगितलं की बसचं तिकीट 1 रुपयाने वाढलं, आपण लगेच अस्वस्थ होतो. पण नंतर लक्षात येतं आपण तर बसनी प्रवासच करत नाही, मग आपण अस्वस्थ का व्हायचं? कोणी म्हटलं की ते अमका असं झालं, आपण अस्वस्थ झालो. अरे पण त्याच्याने आपला काही संबंधच नाही आहे. आपण का अस्वस्थ होतो हे नंतर लक्षात येतं आपल्या, की अरे आपण तर ते खातच नाही, किंवा आपण ते आणतच नाही, किंवा आपण तिथे जातच नाही, पण अस्वस्थ मात्र होतो. असं आपल्याला कोणीही येऊन आपल्याला अस्वस्थ करून जातं. कोणी म्हटलं की ते तुमच्याबद्दल असं वाईट बोलत होते, लगेच आपल्याला कसं तरी वाटायला लागतं, असं बोललेच कसं काय वगैरे वगैरे. म्हणजे आपण कुठल्याही क्रियेमध्ये विकरतो, त्याच्यामध्ये आपली मूळ स्थिती आपली भंगून जात असते. कोणी म्हटलं गोड मी खात नाही, अहो खा, काही होत नाही, हरकत नाही, मी खात नाही. मग ते म्हणतात काही नाही खायचं आहे, असं तसं कोणी दिलं वगैरे, लगेच आपण आपली मूळ स्थिती भंगली आणि ते गोड खाऊन घेतलं आपण. जो काही तुम्ही परिच्छेद केलेला होता तो मोडला. ह्याला काय म्हणतात, विकरणे. परंतु परमेश्वर तसे नाहीत. परमेश्वर विकरत नाहीत. परमेश्वर विकरणे म्हणजे बदलणे, आणि बदलणं म्हणजे दोषजनक आहे. जे नित्य राहतं ते नित्य राहणं कधी चांगलं. परमेश्वरच राहतात. जीवाचं तसं नाही. जीव कधी संत असतो, कधी महात्मा असतो, कधी वासनिक असतो, कधी एकदमच काहीतरी जर का त्याला चीड निर्माण झाली तर तो संत वगैरे काही राहत नाही, तो वासनिक राहत नाही, तो एकदम दोषयुक्त होऊन जातो. आणि मग लोक म्हणतात हा माणूस एवढा शांत वाटत होता, देव माणूस वाटत होता, आणि आज कसा तो हे झाला. म्हणजे काय झालं, आपल्यात बदल होतो, परमेश्वरात बदल होत नाही. परमेश्वर तसेच राहतात. ही परमेश्वराची स्थिती ही कायमच राहते, कारण की परमेश्वराकडे आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते दोष गोष्टी हा प्रकारच नसल्यामुळे कुठलाही बदल परमेश्वराच्या मूळ स्वरूपामध्ये होत नाही. जे काही तुम्हाला दिसतं ते मनुष्य वेशानुरूप आहे, ते मायापुराच्या ठिकाणी कोणावर रागवतात वगैरे, परंतु मूळ स्वरूप मात्र अजिबातच ढवळत नाही. याच्यासाठी कुठला दृष्टांत बघावा लागेल तुम्हाला? दृष्टांत आहे ना तो, ज्याच्यामध्ये ते पाणी आहे, त्या पाण्याच्या खोल तो माणूस काय बघतो, खडे खुबडे बघतो. दृष्टांतच तो आहे, दृष्टांत खड्या खुबड्याचा. जे खाली तळाला पाणी आहे ना ते एवढं खोल आहे की त्याच्यामध्ये तुम्ही वर कितीही पाणी हलवलं तरी आतमध्ये पाण्यामध्ये काहीच हालचाल होत नाही. हे अक्षोभ्य उदक आहे,
असं परमेश्वराचं स्वरूप आहे ते. जय अविकर शिळा म्हणजे परमेश्वराचं मुळात स्वभाव, शिळ म्हणजे स्वभाव, किंवा इथे शिळ म्हणजे आपल्याला काय करायचं, स्वरूपच मुळामध्ये तसं आहे की जे विकरत नाही कधी. जय अविकर शिळा अच्युता व्यक्त लीळा म्हणजे परमेश्वर कसे आहेत, आपल्या त्या निश्चिती जी काही देवाने केलेली आहे त्याच्यावरून परमेश्वर कधीही पतित होत नाहीत, ती गोष्ट पतित होऊ देत नाही. परमेश्वराच्या साधनेवर एक विशिष्ट काळानंतर जो पुनःसंबंधीय जीव आहे त्या जीवापासनं कुठलाही जीव म्हणजे त्या साधनेमध्ये जर का तुम्ही पोचलात तर तिथून पुढे तुम्ही पतित होऊ शकत नाहीत. म्हणजे परमेश्वराचं जे नित्यत्व आहे असं नित्यत्व अच्युत, आणि ते शब्द आहे अच्युता व्यक्त म्हणजे अच्युत अव्यक्त लीळा. अव्यक्त लीळा म्हणजे काय, त्या लीळा व्यक्त तर झाल्या परंतु आमच्यासाठी त्याचं गूढ जे आहे ते कायम आहे. ते लक्षात तुम्ही असं सांगू नाही शकत पटकन काय झालं की आमच्या स्वामींनी भर तापामध्ये भटोबासांना नेवाशाला पाठवलं, लीळा समजली आपल्याला, पण असं का केलं बरं, ताप इथेच का नाही घालवला, ताप येऊच का नाही दिला, किंवा भर तापामध्ये एकट्यांनाच का पाठवलं, किंवा तिथे गेल्यानंतरच ताप का गेला, अलीकडेच ताप का नाही गेला. हे जे काही लीळ्यातला जो काही भाग आहे हा आपल्याला लक्षात येत नाही. आपण सांगू शकतो की त्यांचा अनंत ताप घालवले, त्यांचे अनंत कर्म नासले वगैरे वगैरे, हे सगळं तुम्ही बोलू शकता, पण मुळात परमेश्वराने काय केलेलं आहे ते कधी व्यक्त होत नाही. ज्याला चेष्टा म्हणतात ना, की चेष्टा म्हणजे जडेसी आणि निर्हेतुका असं म्हणतात. निर्हेतुका म्हणजे त्याच्यामध्ये हेतू आहे. स्वामींनी 12 घोड्यांवर का स्वामी जे काही विहरण करत होते किंवा लीळा करत होते का बरं, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. फक्त ते कारण आपल्यापुढे व्यक्त होत नाही किंवा त्या हेतूपर्यंत आपण पोचू शकत नाही, आपली ती कुवत नाही तिथपर्यंत पोहोचण्याची. म्हणून त्या लीळा कशा आहेत, घडल्या परंतु समजल्या मात्र काय नाही. कधी कधी आहे की लीळा वाचली पण समजलीच नाही, मग त्याचा अर्थ सांगितला, अर्थ समजला पण लीळा नाही समजली. लीळेचा अर्थ समजणं हा प्रकार वेगळा आहे, लीळा समजणं हा एक प्रकार वेगळा आहे. कधी कधी आता मी लीळेचं चिंतन जेव्हा करतो, ते लीळा जेव्हा निरूपण करतो तेव्हा ते लोक मला म्हणतात, बाबा इतके दिवस ही लीळा अशी असं समजत होतं पण ही तुम्ही वेगळीच काहीतरी उलगडून सांगितली, अजून बारकावे कळाले, हे बारकावे आम्हाला कधीच नव्हते कळाले. म्हणजे ती लीळा आम्हाला समजली परंतु त्या लीळेतला जो गर्भित अर्थ आहे तो अजूनही आम्हाला समजला नाही. ते जेवढं चिंतन कराल तेवढं ते त्यातला तो अर्थ तुम्हाला उमगत जाईल. म्हणून अनंत वेळा तुम्हाला त्या लीळा, एकच लीळा अनेक वेळा ऐकावी लागेल, वाचावी लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल, मग परमेश्वराच्या त्या कार्याच्या जवळ, त्या हेतूच्या जवळ तुम्ही पोचू शकता. आणि म्हणून सांगितलं की अव्यक्त अशा त्या परमेश्वराच्या लीळा आहेत. जय गणित विहीना, जय गणित विहीना म्हणजे परमेश्वराच्या जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपण जे आत्तापर्यंत परमेश्वराचं कार्य जे आहे ते सर्व कार्य बघतो आहोत आणि ते कार्य बघत असताना परमेश्वराचे अनेक गुणविशेष आपण बघतो आहोत. परंतु जर का तुम्ही म्हणाले की त्या गुणविशेष किती आहेत बरं, ते कधी मोजले वगैरे काय, तर ते म्हणतात तसं नाही. गणित विहीना म्हणजे गणित म्हणजे मोजणे, विहीना म्हणजे मोजता येत नाही. तुम्ही त्याचा हिशोब करायचा म्हटलं तर हिशोब जमत नाही. तुम्ही एखाद्याने तुम्हाला पैशाची मदत केली तर तुम्ही त्याचं गणित लावू शकता की त्यांनी मला 100 रुपयाची मदत केली वगैरे, हिशोब करू शकता तुम्ही. मी एवढ्या रुपयाचं काम केलं हिशोब करू शकता. परंतु तुमच्या आईने तुम्हाला किती जीव लावलेला आहे ह्याचा हिशोब तुम्ही नाही करू शकत. तुम्ही तुमच्या मुलाला किती जीव लावता ह्याचा हिशोब नाही तुम्ही करू शकत. आणि परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे ह्याचा हिशोब तर आपण करूच शकत नाही. म्हणजे परमेश्वराचे
त्यांच्याकडे गुण किती आहेत हे आपल्याला आपण हिशोब करू शकत नाही. आणि आपल्याला परमेश्वराच्या सर्व गुणांचा किती उपयोग झालेला आहे याचंही गणित आपण करू शकत नाही. इतके अनंत अनंत उपकार, अनंत अनंत गुण देवाचे आपल्या उपयोगी गेलेले आहेत. आदि मध्यांत शून्य म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाचं म्हटलं आदि अंत मध्य वगैरे तुम्ही काहीही जाणू शकत नाहीत. किंवा परमेश्वराचं जे काही आपल्यावर उपकार आहेत त्याच्या संदर्भात पण तुम्ही आधी, त्याचा मध्य, त्याचा अंत वगैरे असा कुठलाही हिशोब तुम्ही लावू शकत नाही. ते शून्य आहे, म्हणजे त्या हिशोबाच्या पलीकडच्या त्या गोष्टी आहेत. जय परम सुबोधा नित्य मुक्ता विशुद्धा. आणि जय परम सुबोधा, परम सुबोध म्हणजे श्रेष्ठ प्रकारचा, परम म्हणजे श्रेष्ठ प्रकारचा, सुबोधा म्हणजे चांगल्या प्रकारचा बोध करणारच आहेत परमेश्वर. परमेश्वर जीवाला कधी वाईट सांगत नाहीत. जसं ते म्हणाले कृष्ण महाराजांनी असं असं युद्ध घडवून आणलं, असं केलं तसं केलं. म्हणजे आता लक्षात घ्या की कृष्ण महाराजांनी तर काय केलं, शिष्टाई केली होती, युद्ध करू नका, युद्ध होऊ देऊ नका, युद्ध होईल अशी परिस्थिती येऊ देऊ नका, पांडवांनाही सांगितलं, सर्व देवाने करून झालं. परंतु कुणी ऐकलं का? कुणीच ऐकलं नाही. सर्वजण तयारच आहेत. मग आता इथे युद्ध होणार, त्याला जीव कारण आहे, परमेश्वर कारण नाही. सुबोधा म्हणजे चांगल्याच प्रकारचं मार्गदर्शन परमेश्वर करतात, पण कोणी ऐकत नाही. महादाईचा म्हणतात 56 कोटी यादव एकमेकांशी झुंज मेले, मग त्यांना काय वाचवलं नाही देवाने? कृष्ण महाराजांनी का नाही वाचवलं? अहो युद्धच होऊ नये, एकमेकांमध्ये झुंजू नये म्हणून मद्यपान वगैरे करू नका हे आधीच देवाने सांगून ठेवलं होतं, पण देवाचं कुणी ऐकलंच नाही. सुबोधा म्हणजे चांगल्या प्रकारचंच मार्गदर्शन आमच्या देवाने केलेलं आहे. माळेकाराच्यानी दृष्टांत या वाटा जाशी तरी पुरी पाटणी वरी पडा होसी. म्हणजे तुम्हाला जे गाव नगर शहर जिथं जायचं तिथे तुम्ही बरोबर पोचाल, योग्य मार्गदर्शन केलं जातं कानी खडा लावून. हे काय आहे? सुबोधा म्हणजे चांगल्या प्रकारचा बोध त्याच्यामध्ये सांगितला जातो. की बाई कृष्ण काय मातीचे, कृष्ण मथुरा गोकुळ हे काय मातीचे होते काय? नंद यशोदा मातीचे. सुबोधा म्हणजे बोध. बाई असं कोणी उपास त्यांनी त्यावेळेस केला होता का? तुम्ही उपवास करू नका, हे सुबोधा आहेत. परमेश्वर जे जे काही तुम्हाला चांगलं सांगतात हे सुबोधाच आहे. असं सुबोधा तुम्हाला आम्हाला जे कोणी सांगतील त्यांचा काही स्वार्थ असल्याशिवाय ते सांगणार नाही. तुम्हाला त्रास तर त्यांनाही त्रास. आई वडील मुलाला सांगतात उन्हात खेळू नको, का नको खेळू? तू आजारी पडला तर आम्हाला परत त्रास, आमचे पैसे खर्च होतील, आम्हाला हे होईल ते होईल. म्हणजे त्याच्यामध्ये निस्वार्थी भाव नाही आहे. तो केवळ आणि केवळ फक्त परमेश्वराकडेच आहेत की परमेश्वर तुम्हाला जे जे मार्गदर्शन करतात त्याच्यात त्यांचा कुठला स्वार्थ नाही आहे, फक्त परमार्थच आहे. म्हणून सुबोधा नित्यमुक्ता. नित्यमुक्ता म्हणजे परमेश्वर स्वतः नित्यमुक्त आहेत आणि मुक्त करणारे आहेत आणि विशुद्ध आहेत, म्हणजे एकदम स्वच्छ आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं दोष किंवा द्वेष किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही प्रदूषितपणा जो आपण म्हणतो तो परमेश्वराकडे किंचितही नाही, लांब लांबपर्यंत ते नाही आहे. अशा प्रकारे परमेश्वराच्या विशेषतेबद्दल, परमेश्वराच्या महत्त्व काय आहे, परमेश्वराची महिमा काय आहे हे आपण आजच्या सत्रामध्ये बघितलं. आजच्या या 7व्या सत्रामध्ये आपण 9, 10 आणि 11 अशा 3 चौपद्यांवर आज श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.